बाळासाहेब ठाकरेंची सेना आज या महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे साहेब त्या ठिकाणी आपल्या खांद्यावर धुरा घेऊन चालत आहेत. काल परवा टीव्हीवर स्टेटमेंट आलं, संजय राऊत तुम्हाला माहिती आहे नेहमीच बडबडतं. आणखीन काही ती सुप्रियाबाई बोलली की ही शिवसेना उद्धव ठाकरेची आहे, हा धनुष्यबाण उद्धव ठाकरेचा आहे. अरे तुम्ही किती दिवस बोंबलता? हायकोर्टाने शिक्कामोर्तब केलं, निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं आणि आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त खासदार शिवसेनेचे, नंबर 2चे आमदार शिवसेनेचे, महापालिकेतले नगरसेवक शिवसेनेचे, नगरपालिकेतले नगरसेवक शिवसेनेचे. म्हणजे जनता जनार्दनाने शिक्कामोर्तब केल्यानंतर तुम्हाला वाचाळपणा करायची काय गरज आहे? आणि जो निर्णय जनतेचा तो सुप्रीम कोर्टाचा राहणार आहे. आपला धनुष्यबाण आणि आपली शिवसेना जी बाळासाहेबांच्या विचारी ही कोणाकडे जाऊ शकत नाही. आता त्या विचार मी जास्त भाष्य करत नाही, कारण आपण अनेक वेळेस त्या विषयावर भाषण करतो. परंतु येणारा काळ, लोकसभा असू दे की विधानसभा, आता अनेक जण म्हणतात की इकडे भगवा फडकला पाहिजे. खरं तर चिखली मतदारसंघातला मला कार्यकर्त्यांचं आश्चर्य वाटतं की ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे युतीचं काम केलं, 1, 2 नाही 7-8 वेळेस केलं. आज एखाद्या कार्यकर्त्याला जर आपल्या सोबत यायचं तर लांबून येतो, फोटो काढतील, पोस्ट पाहतील, पोस्ट आली की आहे पोस्ट कशी टाकली, फोटो आहे फोटो कसा काढला, ठाणेदाराला फोन, टाक याच्यावर गुन्हा, कर याला अटक, कर याच्या प्लॉटवर हे करी भानगड, कर त्याला याच्यामध्ये अटक. मी चिखलीवाल्यांना सांगतो, शिवसैनिक म्हणून तुम्ही आता काम करत आहात. कोणी मायेचा लाल पैदा झाला नाही तुमच्यावर विनाकारण कारवाई करायला. मी सगळ्या ठाणेदारांना सांगितलं, आतापर्यंत आम्ही बोललो नाही, आता शिवसेना आहे. कोणाच्या सांगण्यावर जर कारवाई केली तर याद राखा, हे आमचं आगेमोळ एकदा का बिलगलं ना तर कुठं कुठं डंक मारल, मग बसाल सगळं मागून पुढून सुजून, समजणार पण नाही. आणि काही लोकांनी माझा अनुभव घेतला, मनोजने घेतला, कुठं आहे घेतला अनुभव सगळ्यांनी. आणि मी काही बाकीच्या आमदारा का पुट्यात शेपूट घालणारा आमदार नाही आहे. मला आपल्या पक्षाच्या नेत्यांनी जबाबदारी दिली आणि म्हणून मी आता हे सगळं करताना पक्ष तर सांभाळायचा, पण रोज जनतेचा दरबारही सांभाळायला लागतो. आणि आपल्याला सुद्धा मी एवढं सांगेन की येणाऱ्या काळामध्ये बुलढाणा जिल्हा हा शिवसेनेचा प्रचंड मोठा बालेकिल्ला बनणार आहे. या बुलढाण्यामध्ये टायगर मिशन टायगर होणार आहे. ते मिशन टायगर इतकं मोठं राहील की तुम्ही तुमच्या डोळ्यावर बी विश्वास करणार नाही, तुमच्या कानावर बी विश्वास करणार नाही की इतकी मोठी मोठी लोक या शिवसेनेसारख्या पक्षामध्ये येऊ शकतात का म्हणून. तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा विश्वास एकनाथ शिंदे साहेबांवर आहे. आज चिखलीमध्ये अनेक लोक भेटतात. तुम्हाला काय वाटतं आता चिखलीमध्ये जे वातावरण चालू आहे, अनेक जण त्यांना म्हणतात आमच्याकडे या, आमच्याकडे या, आमच्याकडे या. काही नेते तयार झाले, पण मागचा कार्यकर्ता म्हणतो खबरदार, तिकडं गेलात तर आम्हाला विसरून जा, आम्ही तुमच्यासोबत कधीच येणार नाही. पण त्यातले 99% काय म्हणतात, एकनाथ शिंदेकडे चला. म्हणजे काँग्रेस असो की राष्ट्रवादी असो की कोणताही पक्ष असो, विश्वास कोणावर आहे? आपल्या पक्षावर आहे, आपल्या पक्षाच्या नेत्यावर आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला चिखली, बुलढाणा, बऱ्याच आता सगळे काही नाव सांगत नाही, पण इतका काही तुम्हाला बदल पाहायला मिळेल की एका रात्रीतून तुमची ताकद लाखाच्या घरामध्ये चालली जाईल, लाखाच्या घरामध्ये. आणि मी काही लोकांना सल्ला दिला, कार्यकर्त्यांना वाड्यावर सोडू नका. मग आपण सगळेजण, मनोज लावडकर, लई अन्याय तुझ्यावर झाला, बाकीच्यावर झाला, पण तुला एक सांगतो की दिवस पलटायला वेळ लागत नाही. बुझ जाए क्षमा तो जल सकती है, बुझ जाए क्षमा तो जल सकती है, कश्ती हदे तूफान से निकल सकती है, मायूस ना हो, इरादा ना बदल, तकदीर किसी वक्त भी बदलती है, तकदीर किसी वक्त भी बदलती है. आणि माझं आव्हान आहे आमच्या शत्रूंना, जे आमच्या लोकांना छळतात की राहों में खतरा भी है तो ठहरता कौन है, राहों में खतरा भी है तो ठहरता कौन है. मौत
कल आए तो डरता कौन है, तेरे सेना के मुकाबिल हम अकेले है तो क्या हुआ, फैसला 29 के चुनाव में होगा कि मरता कौन है। फैसला 29 के चुनाव में होगा कि मरता कौन है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।